आपण देणार आहोत. त्यानंतर त्याला थंड होण्यासाठी कोल्ड्रिंक्स देखील आहे. तर उमेश आपण थांबायचं आहे. उमेश बोलण्यासाठी लाजतो, मात्र बॅटने भरपूर बोलतोय. आपण पहिल्या षटकार आणि चौकारच्या परिभाषेत भरपूर धावा त्याने ठोक. तर मॅन ऑफ द मॅच खेळाडू उमेश परेड. जाऊया आपण मैदानामध्ये, तिथे सामना चालू आहे. शेला स्पोर्ट 4141 आणि रुद्राक्ष स्पोर्ट्स गवलीपाडा. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद प्रदीप लोखंडे. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन आयोजित आदिवासी प्रीमियर लीग 2022 या टेनिस क्रिकेटचा महासंग्राम तुम्ही निहाळतायत. सुंदररित्या मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज आपल्याला उपलब्ध करून देणारे 3 व्यक्ती आहेत. स्वर्गीय ज्ञानेश्वर नवशा सापटे यांच्या स्मरणार्थ श्री विजय कृष्णा बगली चिंचोटी पाटीलपाडा, श्री जयेंद्र भालचंद्र भोसकर पोमन, श्री मिलिंद दयानंद भोईर या तिघांनी मिळून या मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज या स्पर्धेकरता आदिवासी प्रीमियर लीग 2022 करता उपलब्ध करून दिलेत. त्याबद्दल आम्ही त्यांचं लाख लाख धन्यवाद मानतोय. यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह कव्हरेज केलं गेलं आहे. भरपूर सहकार्य केलं जातं आहे या स्पर्धेकरता आणि खास करून साता समुद्रापलीकडून या स्पर्धेला सुद्धा निहाळलं जातं, पाहिलं जातं. सेलर स्पोर्ट्स संघाचा अतिरिक्त खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये खेळाडूंची नावं सांगण्याकरता या. प्रीत पाटील अतिशय चांगले कॅमेरामॅन आहेत आणि कोल्ड्रिंक जर हवा असेल तर प्रीतला द्या. खूप चांगलं व्यक्तिमत्व. प्रीत पाटील मालजेपाडा इथून बिलॉंग करत आहेत आणि कॅमेरामॅनची भूमिका ते सातत्याने आता करत असतात. DBN ह्या यूट्यूब चॅनलवर सुद्धा तुम्ही त्याला बघत असतायत. JTC वर सुद्धा त्याला तुम्ही बघत असतायत. आणि खास करून बघितलं तर भूषण भोईर जे डाव्या बाजूला कॅमेरामॅन म्हणून कार्यरत आहेत, चांगलं काम करत आहेत. थोड्याच वेळात त्यांच्या सुद्धा भोजनाची व्यवस्था केली जाईल. मॅच स्टार्ट होतोय. खास करून पहिल्या मॅच मध्ये पराभवाच्या छायेमध्ये जावं लागलं होतं ते सेलर स्पोर्ट्स 4141 या संघाला. 2 बॅटर मैदानाच्यात उतरलेत. एका बाजूला पंच इशारा करतायत. स्ट्रायकिंगकडे फलंदाज आहे अशोक आणि नॉन स्ट्रायकिंगकडे फलंदाज विकास. अशोक बोरड. पहिलाच बॉल अशोक याने उडवलाय, जातो लॉंग लेगच्या दिशेने. 2 बाउंड सीमारेषे पार. दर्जेदार चौकार. 4 रन्स. जरीमिरी गोखिबरे संघाच्या माध्यमातून सातत्याने क्रिकेट खेळणारा खेळाडू आपल्याला अशोक बघायला मिळतोय. नॉन स्ट्रायकिंगकडे फलंदाज आहे विकास वळवी. पुढचा बॉल लॉंग लेगच्या दिशेनेच भिरकावून दिलाय. इनफिल्डचा फायदा उचललाय. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल फलंदाजी. 4 धावा बॅक टू बॅक. दुसरा चौकार. राघोनी केला बंड संगम नेरा माळावरी. राघोनी केला बंड संगम नेरा माळावरी. झडकती तलवार नरमाबाईच्या बाळावरी ग ऐक गौरबाई. झडकती तलवार नरमाबाईच्या बाळावरी ग ऐक गौरबाई. काय जर आपण विचार केला तर महेश मोहिते याने मागच्या मॅच मध्ये 53 धावांची चांगली खेळी साकारली होती. तो यष्टी रक्षक म्हणून भूमिका अदा करतोय. केंद्रबिंदू म्हणून मोठी जबाबदारी असते यष्टी रक्षकाची आणि विकेटच्या पाठीमागून त्याला सर्वकडे नजर ठेवावी लागते. गोलंदाज तयार. वैभव धूम. बॅक टू बॅक 2 चौकार टोकलेत फलंदाज अशोक याने. पुढचा बॉल आता ब्लॉक होल डिलिव्हरी. वाईड ऑफ मिड ऑन क्षेत्रामध्ये चेंडू आलाय. 1 धाव सहजतेने पूर्ण होईल काय प्रश्न निर्माण झालाय आणि म्हणूनच प्रश्नाचं उत्तर शोधण्याकरता आता तिसऱ्या पंचांना आमंत्रण दिलंय. थर्ड अंपायर या ठिकाणी बोलवले जाते. तिसरे पंच म्हणून मॉन्टी घोडेकर सर इथे तैनात आहे. रनआउट्स या ठिकाणी रनआउट करता पंचांच्या मनामध्ये शंका निर्माण झाली आणि म्हणूनच
बघू शकताय तुम्ही आता खऱ्या अर्थाने विकेटच्या धावबाद असेल काय हो नॉट आउट कारण या आधीच कोणा लागला होता आणि वैभव सुद्धा दाखवत आहेत की माझा कोणा आधीच लागला होता. ही ते 1 धाव पूर्ण होते. एका धावणीची धाव फलकावर धाबा लागले जात आहेत त्या 9 धाबा फलंदाजी करणाऱ्या रुद्राक्ष स्पोर्ट्स चिंचोटी संघाची प्रशांत गवळी संघनायकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्ट्रायकिंगकडे आता विकास नावाचा विस्फोटक खेळाडू आहेत ज्याला आपण सातत्याने बघितलंय नागला संघाकडून क्रिकेट खेळत असताना अनेक विक्रम त्यांनी टेनिस क्रिकेटमध्ये या परिसरात केलेत. पहिलाच बॉल इनफिल्ड वरून चेंडूला उडवलाय. शतरक्षकाच्या हाताला टाटा बाय बाय करत चेंडू निसटलाय. मिळत आहेत 4 धाबा 4 रन्स. थँक्यू 4 धावण्याची धाव फलकावर धाबा लागल्या जातात त्या 13 धाबा. पूर्वी श्रीलंकेत येथील मैदानावर आपल्याला भोंगे वाजायला भोंग्यांचा आवाज यायचा. आता या चैत्र महिन्यामध्ये जत्रोत्सव सुरू झालाय आणि तिथून इथे भोंगे आलेत. इनफिल्ड अच्छा आत हा चेंडू असेल. ब्लॉक होलचा मारा होता. एकाच धावेवर समाधान मानावं लागतं विकास या खेळाडूला. एका धावण्याची स्ट्राईक रोटेट होत असताना पहिलं षटक चालू आहे आणि पहिल्या 5 बॉलमध्ये धाव फलकावर धाबा बिनबाद 14. RDS म्हणजेच रुद्राक्ष स्पोर्ट्स चिंचोटी संघ इथे फलंदाजी करतोय. डावपेच चांगले आखावे लागतील शेलार स्पोर्ट्स 4141 या संघाला. संतोष दादा शेलार अमित दादा शेलार यांचा हा संघ. शॉर्ट बॉल या चेंडूला ऑन साईडला घेऊन काढलंय. कुणी शतरक्षक नाही. फॉरवर्ड स्कोर लेग पट्ट्या बाहेर दन करत चेंडू जातो सीमारेषे पार. आलाय चौकार. षटकाची झाली समाप्ती. षटक संपते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धाबा आहेत त्या बिनबाद नाबाद जिंदाबाद 18 धाबा. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये आपण ऐकूया सुमधुर गीत. बंड केला गडबड गावाला. राघोनी केला बंड केला गडबड गावाला. थँक्यू. आज आपण बघतायत वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन आयोजित आदिवासी प्रीमियर लीग 2022. खरं तर आपला हा पालघर जिल्ह्यामधील जे तालुके आहेत ते आदिवासी तालुके आपल्याला जास्त पाहायला मिळत आहेत आणि त्या अनुषंगानेच आज आपण हे खेळाडू बघतायत आदिवासी प्रीमियर लीग 2022 मध्ये जे चांगला खेळ करतायत. खरं तर कोळ्या गटामधून सुद्धा या खेळाडूंना जास्त पसंती मिळत असते. यूट्यूबच्या माध्यमातून बरेचसे श्रोते जुडले गेले. सकाळपासून चांगल्या शुभेच्छा या स्पर्धेकरता आल्यात. मंगळदाची घरात हे माकणे सफाईवरून या स्पर्धेकरता शुभेच्छा देत आहेत. घरात किचन म्हणजेच बुजिंग सेंटर यांच्याकडून या शुभेच्छा आल्या. त्यांचा सुद्धा आम्ही लाख लाख धन्यवाद मानतोय. प्रत्येक वेळी ज्या समालोचकांचं मनोबळ वाढवण्याचं काम करतायत. 4 धाव मिळत आहेत. हा स्विच हिट केला होता फलंदाजाने आणि या 4 धावडीची धावसंख्येला आकार. धावसंख्या पोहोचली 22 वर 22. थँक्यू डीजे. 4 धावण्याची धावसंख्या 22. विकेटच्या शोधामध्ये फिल्डिंग करणारा संघ आणि ते धावांच्या शोधामध्ये फलंदाजी करणारा संघ. गुड शॉट. चांगली क्वालिटी चांगला दर्जा. मिळतात 6 धावा 6 रन्स. माझा समाज जागा झालाय. माझा समाज जागा झालाय. आता उडलाय वैरत कोण. आता उडलाय वैरत. खूप सुंदर शॉट सिलेक्शन होतं. डान्सिंग डाऊन द ट्रॅक पुढे आला आणि लेग स्टंपच्या बाहेर निघणाऱ्या चेंडूला बरोबर बाहेर धाडलं जिथे मिळत आहे 6 धाबा. धाव संख्या 28.
पुढचा बॉल सरळ बॅटने जर धावा येत असतील तर हे कृत्य योग्य आहे काय, स्वतःलाच प्रश्न विचारला असेल या चेंडूवर फलंदाजाने. धाव फलकावर धावा 28, 1.3 चेंडूंची समाप्ती झाली. अशोक नावाचा खेळाडू 13 धावसंख्येवर खेळतोय आणि 5 बॉलमध्ये 15 धावा विकास याच्या. शॉर्ट बॉल हुक केलाय, चेंडू हवेत आहे, सॉफ्ट डिसमिसल होऊ शकतोय, विकेटचं पतन गॉन. पहिला धक्का. कोणता पोरी त्या वळून नांग माग माग वळून नांग या पोरी माग माग वळून नांग माग माग वळून नांग या पोरी माग माग वळून नांग. विकेट कोणाची मिळाली तर निश्चितच विकास वळवी याची ही मोठी विकेट होती आणि मोठ्या भावानेच त्याची हे झेल टिपलंय. विकेटचं पतन झाल्यानंतर आता रुद्राक्ष स्पोर्ट्स चिंचोटी संघाचा संघनायक मैदानाच्या आत उतरलाय प्रशांत गवळी. मोठी जबाबदारी असेल. प्रशांत याच्या बॅटमधून सुद्धा चांगल्या धावा येत असतात, त्याचा टान्स चांगला असतो, बॅटिंग पावित्र्य त्याचा मी नेहमीच चांगला बघितलंय. धावसंख्या 1 गडी बाद 28 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर. दुसऱ्या षटकामध्ये 2 बॉल शिल्लक आहेत. गोलंदाजी मार्गावर किरण धुम. आता सरळ बॅटचा वापर केलाय. चेंडू मिडॉन क्षेत्रामध्ये डीप वाईड ऑफ मिडॉन क्षेत्रामध्ये शतरक्षक तैनात होता, त्याच्याकडून चूक घडली हे पाहिलं आणि पाहता पाहता 2 धावा फलंदाजाने पूर्ण केल्या. एक धाव फार महत्वाची आहे हे जाणून आहेत प्रत्येक खेळाडू. 2 धावांशी धावसंख्येत बदल होतोय आणि धावा लागल्या जात आहेत त्या 30 धावा. 30. शेवटचा बॉल दुसऱ्या षटकातील. पॉवर प्ले नंबर 2चं षटक. 3 शतरक्षक 38 सर्कलच्या बाहेर. एक आहे डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये, एक लॉंग ऑन मध्ये आणि एक मिड विकेट मध्ये. शॉर्ट बॉल पुल हुक केलं या चेंडूला खरं तर आणि हा चेंडू लॉंग लेग पट्ट्या बाहेर सीमारेषे पार. आर पार दमदार शानदार बहरदार डोलदार हा लय षटकार. 6 धावा. पाहणं ढेरी वाजत मेवणी जवळ ये ग, थंडी लागत मेवणी जवळ ये ग, थंडी लागत. दोन षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा आहेत त्या 1 गडी बाद 36 धावा. फलंदाजी करणारा संघ रुद्राक्ष स्पोर्ट्स चिंचोटी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पुढील होणारा मॅच आपण पाहणार आहोत याच मैदानावर. सानवी 11 विरुद्ध KBM स्पोर्ट्स सातिवली या 2 संघादरम्यान पुढील होणारा मॅच असेल. दोन्ही संघाने तयारीमध्ये राहा. KBM स्पोर्ट्स विरुद्ध सानवी 11 या दोन्ही संघाचे संघनायक पहिला डाव संपल्यानंतर टॉस बॉक्समध्ये आपली उपस्थिती दर्शवतील. नंबर 3चं षटक टाकण्याकरता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज झालाय देवानंद वळवी. भरपूर वर्ष क्रिकेट मध्ये त्याने घालवलेत. तो हा एक महत्त्वपूर्ण खेळाडू. गोलंदाजी मार्गावर नागले संघातून खेळत असतोय, नागले गावातून बिलॉंग करतोय आणि त्याने सुद्धा चांगला खेळ आतापर्यंत साकारलाय. शॉर्ट बॉल लेग स्टंपच्या दिशेने मारा. चेंडूला उडवलंय. नाही का दुक्का सीधा 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 छक्का. बिगी. दादाची सालीस ग पाहुणे आलीस, दादाची सालीस ग पाहुणे आलीस. नाही रहव तुला पाहून ग, नाही रहव काम पाहून. पाहुणे आली नाही कामाला आली, पाहुणे आली नाही कामाला आली. नाही करणार रे तुझं काम, नाही करणार रे तुझं काम. 6 धावा मिळवतोय हा उजव्या हाताचा बॅटर. 6 धावांशी धाव फलकावर धावा लागल्या जात आहेत. सध्याच्या घडीला 42 धावा आणि फलंदाज जर आपण बघितलं तर अशोक याच्या बॅटमधून या 6 धावा मिळत आहेत. 5 बॉलमध्ये 19 धावांची चांगली खेळी साकारतोय अशोक नावाचा खेळाडू. बोरड अशोक बोरड चरीमरी गोकिबरे संघाकडून सातत्य राखणारा खेळाडू. पुढचा बॉल शॉर्ट बॉल पुल पॉवरफुल आणि या पहिल्या 2 चेंडूंमध्ये गोलंदाजाची केली 32 गुल. 6 धावा. षटकार. समाजासाठी केले जीवनाचे बलिदान, अन्यायापुढे नाही झुकू देणार मान.
छाती ठोकून सांगते घेऊन राघोजींची आण. राघोजी भांगरेच आहे आम्हा आदिवाशांची शान. धाव संख्या 6 ने पुढे सरकली. धाबा लागल्या जातात त्या 48 वर. 48 झपाट्याने धाव पळक वाढताना दिसतोय. शेअर मार्केट जसं वाढताना दिसतंय, मार्केटमध्ये भाजीपाल्यांचा भाव जसा वाढलाय तसा इथे या धाव पळकावर धावा वेगाने वाढताना दिसत आहेत. पेट्रोलचे भाव वाढत आहेत, सर्व काही भाव वाढत चाललेत. आता या चेंडूला उडवलंय, चेंडू हवेत आहे, शतरक्षकाच्या हाताला स्पर्श करतोय, चेंडू निसटतोय, सटकतोय आणि हा आलाय षटकार. बिग बिग बिगी. होलीच्या रंगात आलो तुझ्या घरात, रंगवले पुरी तुला पिवळ्या रंगात, दिसायला दिसत पोरी पारूच बेस. रेवांश नवीन भोईर यांच्याकडून षटकारांच्या हॅट्रिक करता 500 रुपयाचा पारितोषिक आलंय. अशोक याला दिले जाईल. 6 धावणीची धाव पळकावर धाबा 54. 50 अप 54 धाबा. पुढचा बॉल, सरळ बॅटचा वापर, चेंडू करतोय हवाई सफर, चेंडू जातोय फॉरवर्ड मिड विकेट पट्ट्या बाहेर. 6 धावांकरता षटकार. समाजासाठी केले बंड माझा क्रांतीवीर. समाजासाठी केले बंड माझा क्रांतीवीर. रामजी रमाईचा तो वीर, आदिवासी तो शूरवीर. रामजी रमाईचा तो वीर, थँक्यू आदिवासी. डीजे. याच बरोबर या 6 धावणीशी धाव पळकावर धावा लागल्या जात आहेत. त्या 60 धावा 60. आणि खरं तर 4 बॉलमध्ये 4 षटकार ठोकलेत. 6 बॉलमध्ये 6 षटकार ठोकले जातील काय? नरेश गवळी यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय या खेळाडू करता. पुढचा बॉल कसा असेल तर हा एक चांगला बॉल टाकलाय. अन्यथा एक रेकॉर्ड्स मला आठवला 8 डिसेंबर 2019चा. पाये येथील मैदान मी समालोचन करत होतो आणि त्याचाच बंधू मुकेश वळवी याच्या अगेन्स्ट राहुल जाधव यांनी 6 बॉलमध्ये 6 षटकार ठोकले होते. राहुल गोंड याने. आणि आता या चेंडूला उडवलंय, चेंडू जातोय फॉरवर्ड स्कोर लेग पट्ट्या बाहेर. 6 धावा षटकार. 5 षटकार मिळत आहेत या षटकामध्ये. 6 धावांची धाव पळकावर धावा लागल्या जात आहेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर एक गडीबाद 66 66. 10 बॉलमध्ये 43 धावा अशोक बुरुड नावाचा खेळाडू आतापर्यंत बनवतोय. 430चा स्ट्राईक रेट पाहायला मिळतोय. 5 षटकार आणि 3 चौकार त्याच्या बॅटमधून आलेत. 5 बॉलमध्ये 5 षटकार त्यांनी ठोकलेत. हा कारनामा त्यांनी ह्या मैदानावर केलाय. काही चांगलं सातत्य राखतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपळकावर धावा लागल्या जात आहेत. त्या 66 धावा 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. मैदानाच्या आत पाणी जात आहे. शरीर पाण्यामुळे, मन सत्यामुळे आणि आत्मा हा ज्ञानामुळे सदैव पवित्र राहतोय. आणि या वाढत्या उन्हाच्या गरमीमध्ये पाण्याची आवश्यकता भासली जाते खेळाडूंना. या ब्रेकमध्ये आपण छोटंसं ब्रेक नंतर पुन्हा एकदा वळूया. तत्पूर्वी संधी देऊया आमचे डीजे मास्टर महेंद्र पवार यांना पॉवर वाढवण्याची. लय बेगान समाजासाठी सारं, भागत्याचा लय बेगान समाजासाठी सारं, सगळे समाजासाठी सारं. रामजी रमाईचा तो वीर, आदिवासी तो शूरवीर. रामजी रमाईचा तो वीर, आदिवासी शूरवीर. प्रिव्हियस ओव्हर 6-6-6-6-0-6. देवानंद वळवी हा महागडा गोलंदाज ठरला आणि लास्ट 8 बॉलमध्ये 38 धावांची भागीदारी दोघांनी मिळून केली. म्हणजेच प्रत्येक षटकाचा जर विचार केला तर प्रत्येक षटकामध्ये 22 धावा येताना दिसत आहेत. 66 धावा 1 गडी बाद. 3 षटकांची समाप्ती झाली आणि आता चौथा गोलंदाजी मार्गावर कोण असेल? समोरच्या इन कडून स्वर्गीय ज्ञानेश्वर सापटे इन कडून गोलंदाज सज्ज झालाय. गोलंदाजी मार्गावर अजित घरत नावाचा खेळाडू आलाय. लाईनपाडा या संघाकडून तो खेळत असतो. प्रो स्पोर्ट्स लाईनपाडा. आणि तोच अजित घरत नावाचा गोलंदाज या मॅच मध्ये परतीचा प्रवास करून देईल काय? ब्रेक थ्रू शोधावा लागेल, विकेट मिळवावे लागतील. शेलार स्पोर्ट्स 4-1 या संघाला प्रश्नामध्ये टाकलंय
फिल्डिंग करणाऱ्या संघाला फलंदाजी करणाऱ्या संघाने, कारण प्रशांत नावाचा खेळाडू सुद्धा आक्रमक रूप धारण करतोय. एका बाजूला 10 बॉलमध्ये 43 धावा बनवतोय फलंदाज अशोक. पुढचा बॉल स्ट्राईक इन कडे मिस्टर प्रशांत. हा चेंडू डावीस्ट सोडून जातोय. अजय वरटा यांचा वाईडचा इशारा आलाय. खेळाडूंचे गॉगल्स आपल्याला भारी बघायला मिळत आहेत. आमचे पंच अजय वरटा यांचा सुद्धा भारी गॉगल्स बघायला मिळतोय. 3-3.5 रुपयाचा गॉगल्स ते मैदानाच्या आत अशा उन्हाची तीव्रता असताना वापरत असतात. सध्या धावपैकावर धाबा लागल्या जातात. 1 बाद 67 धाबा. अजित गरत पुन्हा एकदा सज्ज झालाय. आता आपले बाजू बदलतोय. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. हा शॉट ऑफ लेंथ ऑफ स्टंपच्या बाहेर निघणाऱ्या चेंडूला बाहेर दाडलाय. 1 बाउंड चेंडू सीमारेषे पार बॅकवर्ड पॉइंट पट्ट्या बाहेर आलाय. हा चौकार. 4 धाबा. सयाजीच्या हक्कासाठी आले पुढे ठोकून छाती, तळागाळात लावून ज्योती, ठरले दैवत आमच्यासाठी. 71 रन्स ऑन द बोर्ड. 71 धावा धावपैकावर. उजव्या बाजूला चांगलं काम करतायत JTC चे प्रोप्रायटर मृणाल म्हात्रे आणि सोबतच डिजिटल स्कोर अपडेटर म्हणून हसन शेख हसन म्हात्रे सुद्धा बोलतायत, कारण परवाच त्यांना आपण प्रत्यक्षात क्रिकेट मॅच मध्ये बघितलं होतं चंद्रपाडा येथील त्या स्पर्धेमध्ये. पुढचा बॉल सरळ बॅटचा वापर होता. चेंडू ऑन साईडला जातोय. बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू काही व्यवस्थित येत नाही. 1 धाव मिळाली. एका धावणीची धावपैकावर धावा लागल्या जातात. त्या 22 धावा. 72 धावा. 72 72 धावा. 1 गडी बाद. अजून जर विचार केला तर हे 4थं षटक प्रगतीपथावर आहे. अजूनही 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 10 बॉलमध्ये धावा येण्याची दाट शक्यता आहे. गोलंदाज तयार. ओ स्विंग अँड मिस. आत वळणारा चेंडू होता. गुडलेन क्षेत्रात पडलाय. फलंदाजाला अंदाज बांधता आला नाही. त्याला फुटवर्क करता आला नाही. पददालित्य करता आलं नाही आणि त्याचा फायदा झालाय गोलंदाजाला. धावपैकावर धावा. 1 गडी बाद. 72 धावा. 3.3 चेंडूच्या समाप्तीनंतर रुद्राक्ष स्पोर्ट्स चिंचोटी संघ मजबूत स्थितीमध्ये. रिव्हर्सचा फटका. हा चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रात. 1 धाव पूर्ण केली. क्षेत्ररक्षक डीप मधून फेकी करतोय. बघता बघता एकाच धावेवर समाधान मानावं लागतं. या एका धावणीची धावसंख्येत वाढ आणि धावा लागल्या जात आहेत त्या 73 धावा. रुद्राक्ष स्पोर्ट्स चिंचोटी संघाने कमालीचं प्रदर्शन केलंय. गोलंदाज या ठिकाणी वरचढपणा दाखवत नाही. वाढती उन्हाची तीव्रता कदाचित त्यांच्या मेहनतीमध्ये अडचण बनते. पुढचा बॉल धाव घेण्याचा प्रयत्न असेल काय. वाईडचा इशारा. पंच अजय वरठा यांचा. 1 धाव मिळेल. लाईन आणि लेंथ गोलंदाजी का होत नाही. धाव संख्या 74. वाईड बॉलचा इशारा आलाय. ऑन साईडला लॉंग ऑन मिड विकेट आणि 1 क्षेत्ररक्षक फॉरवर्ड स्क्वेअर लेग मध्ये तैनात केला गेलाय. पुढचा बॉल म्हणजेच अशा प्रकारची आखणी आखली गेली. आता सरळ बॅटचा वापर. चेंडू करेल काय हवाई सफर ओव्हर द एक्स्ट्रा कव्हर एरिया. युथ 6 गुड शॉट. 9 ऑगस्टला आदिवासांचं वादळ बघा ते येणार. 9 ऑगस्टला आदिवासांचं वादळ बघा ते येणार. चौका चौकाला नाव आम्ही राघोजी बांगरे देणार. थँक्यू. मी विनंती करेन आयोजकांना की उद्यापासून आपण व्हॉलेंटियर्स ठेवूया. खेळाडूंना चेंडू आणण्याकरता त्रास होऊ नये, कारण खेळाडूंना मैदानाच्या बाहेर चेंडू आणण्याकरता जावं लागतंय लांब. म्हणूनच आपण स्वयंसेवक या ठिकाणी नेमूया आणि त्या स्वयंसेवकांना आपण सीमारेषेचा ताबा देऊया. त्याच्यामध्ये आपला वेळ सुद्धा वाचेल. धावसंख्या पोहोचली 80. पुढचा बॉल चेंडूला टॅप केलंय. स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू गेला. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता तो प्रशांत गवळी याचा. 44 धावा अशोक 12 बॉलमध्ये बनवतोय. 6 बॉलमध्ये 20 धावा बनवल्यात प्रशांत गवळी याने. 4 षटकांची समाप्ती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावपैकावर धावा आहेत रुद्राक्ष स्पोर्ट्स चिंचोटी संघाच्या. 1 बाद 81 धावा. भारी भक्कम भागीदारी या दोघांमध्ये होताना दिसतंय.
दोघेही फलंदाज जर आपण बघितलं तर दुसऱ्या विकेट करता भागीदारी जोडतायत. अशोक बोरड नावाचा खेळाडू 12 बॉलमध्ये 44 धावा बनवतोय. विकास वळवी 6 बॉलमध्ये 15 धावा बनवल्या. प्रशांत गवळी 6 बॉलमध्ये 20 धावा बनवतोय. संघनायक म्हणून तो गाजलाय. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर चर्चा आपण सुरू होणाऱ्या या षटकाची करूया. पालघर जिल्ह्यामध्ये आहे फेमस कामन गाव. या कामन गावामध्ये चालतंय 4141 संतोष शेलारचं नाव. या छोट्याशा ब्रेक नंतर आपण टॉस कडे सुद्धा वळणार आहोत. पुढील होणारा मॅच फार महत्वाचा असेल ज्याची चर्चा आपण केली. केबीएम स्पोर्ट्स सातिवली विपक्ष टीम तुम्ही बघणार आहात सानवी 11. दोन्ही संघाचे संघनायक टॉस साठी या. बघितलं गोलंदाजी मारा कसा चाललाय. वैभव धूम यांनी एका षटकामध्ये 18 धावा मोजल्यात. किरण धूम यांनी एका षटकात 18 धावा मोजल्यात. देवानंद वळवी यांनी एका षटकात 30 धावा मोजल्यात. अजित करत हा सुद्धा मागडा ठरलाय. शेवटचं षटक टाकण्याकरता वैभव धूम संघनायक आलाय. म्हटलं होतं की कमीत कमी धावसंख्येवर रोखू, मात्र अजूनही युनिटी दिसत नाही फिल्डिंग करणाऱ्या स्टेलर स्पोर्ट्स 4-1-4-1 या संघामध्ये. स्ट्राईक इन कडे उजव्या हाताचा धक्कड फलंदाज प्रशांत गवळी. ऑफ ड्राईव्ह आहे. शतरक्षकाच्या मस्तकाला दस्तक देत चेंडू सीमारेषे पार. हा आलाय षटकार. थँक्यू डीजे. आज समालोचन करताना असं वाटतं की खुल्या गटातील खेळाडू आलेत की काय. 6 धावांची धावसंख्या 87. ओपन प्लेअर बघताय तुम्ही. खूप चांगलं प्रदर्शन करतायत हे खेळाडू. पुढचा बॉल ब्लॉक होल डिलिव्हरी लॉंग ऑन मध्ये आता उडवलाय. एकच धाव. स्ट्राईक दिली जाते ती खेळाडू अशोक बोरड याला. अशोक 12 बॉलमध्ये 44 धावा बनवतोय. 8 बॉलमध्ये 27 धावा प्रशांत गवळी नावाचा खेळाडू बनवतोय. 88 हा स्कोर आहे. अजूनही 4 बॉल शिल्लक आहेत या इनिंगचे 4 बॉल आणि अर्धशतक पूर्ण होईल काय. याचाच अर्थ प्रत्येक मॅच मध्ये आपल्याला एका इनिंग मध्ये अर्धशतक पाहायला मिळतंय. या चेंडूला उडवलंय. स्टँड अँड डिलिव्हर ओव्हर द कॉर्नर एरिया. मॅसिव्ह हिट. 6 रन्स. बिगी हाफ सेंचुरी पूर्ण. बॅट दाखवा बॅटर अशोक. कॉंग्रॅच्युलेशन. शेलार नावात पावर कधी मानायचे नाही ते हार. गावोगावी गाजतय नाव सार. त्यांच्या नावाने धावतय गावसार. ओव्हर पिच बॉल दिला तर त्याच्यावर अक्षरशः तुटून पडतायत. 13 बॉलमध्ये 50 धावा बनवल्यात खेळाडू अशोक बोरड याने. अजूनही 3 बॉल शिल्लक आहेत. फुल टॉस बॉल. आ बैल मुझे मार. चेंडू सीमारेषे पार. आर पार दमदार शानदार डोलदार भारदार. हा आलाय षटकार. थँक्यू डीजे. चेंडू द्या. चेंडू हवा आहे. 100 धावा झाल्यात. सेंचुरी पूर्ण झाली. टीमची सेंचुरी पूर्ण झाली. एका बाजूला अशोक याची हाफ सेंचुरी पूर्ण झाली. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. अशोक याचा जर आपण बघितला तर 14 बॉलमध्ये 56 धावा. चांगला स्ट्राईक रेट. 400च्या स्ट्राईक रेटने त्याने या धावा बनवल्यात. 7 षटकार आणि 3 कणकणीत चौकार. 14 बॉलमध्ये हाफ सेंचुरी पूर्ण करणारा हा पहिला खेळाडू या टुर्नामेंट्स मधील. याआधी महेश मोहिते यांनी 53 धावा बनवल्यात. अर्धशतक पूर्ण केलं. विश्वनाथ जाधव याने सुद्धा हाफ सेंचुरी पूर्ण केली. आणि आता ह्या मॅच मध्ये अशोक बोरड नावाचा खेळाडू 14 बॉलमध्ये 56 धावा बनवतोय. अजून आता विश्वनाथ जाधव याने 22 बॉलमध्ये पूर्ण केलं होतं. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 100 धावा शेकडा लावलाय. कोळ्या टप्प्याचा चेंडू. दॅट्स अ बेटर डिलिव्हरी. ह्या चेंडूची आवश्यकता यापूर्वी होती. एकच धाव मिळेल अशोक याला. एका धावणीशी धाव फलकावर धावा लागल्या जात आहेत त्या 101. 1 नॉर्थ 1 1-0-1. 101 धावा शेलार स्पोर्ट्स संघाविरुद्ध पहिल्या मॅच मध्ये हारलेत. शेलार स्पोर्ट्स 4-1-4-1 पहिल्या मॅच मध्ये पराभवाच्या छायेमध्ये त्यांना जावं लागलं होतं आणि हा मॅच त्यांना जिंकायला हवा. शेवटचा बॉल. सरळ बॅटचा वापर. चेंडू करते हवाई सफर. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन वरून 6 धावा. स्टेडियमच्या बाहेर षटकार आलाय. 6 धावांची मॅच पहिला डाव संपवलाय.
काय फटका फलंदाजाने या ठिकाणी दाखवलाय पाहू शकताय तुम्ही. भरपूर वेळ होता फटक्याची निवड करण्याकरता आणि सरळ बॅटचा वापर करून 107 धावा पहिल्या 5 षटकांमध्ये लावले जात आहेत. एक गडी बाद 107 धावा. दुसऱ्या विकेट करता भागीदारीचा जर आपण विचार केला पार्टनरशिप दॅट्स अ मोस्ट इम्पॉर्टंट. पार्टनरशिप फार महत्वाची होती. दोघांनी मिळून 20 बॉलमध्ये 79 धावांची भागीदारी रचली. इंटरनॅशनल स्कोअरबोर्ड प्रमाणे आपल्याला ही संपूर्ण माहिती देतात जेटीसी लाईव्हचे प्रोप्रायटर. 15 बॉलमध्ये 57 धावा अशोक बोरडियाच्या, 9 बॉलमध्ये 33 धावा या खेळाडू प्रशांत गवळीयाच्या. 107 धावा 108 धावांचं लक्ष. ड्रोन कॅमेरा सुद्धा या ठिकाणी वापरण्यात येतोय. ड्रोन कॅमेराचं सहकार्य मला असं वाटतं की अमित दादा शेलार यांचा असा ड्रोन कॅमेरा आहे. कॉंग्रॅच्युलेशन. चला 108 धावांचं लक्ष कसं काय पूर्ण केलं जाईल त्याआधी आपण जाऊया टॉस बॉक्समध्ये ज्या ठिकाणी सज्ज आहेत आमचे प्रतिनिधी प्रदीप लोखंडे. ओ टू यू प्रदीप. येस थँक्यू संदीप सर. तर आपण टॉस बोलतोय. सार्वी 11 संघाचा कॅप्टन इथे आलेला आहे भरत तळे. तर केबीएम स्पोर्ट आपला लगेच कॅप्टन पाठवून द्या. तर आपण लगेच या टॉस करण्यासाठी आपण टॉस करणार आहोत. तर भावेश बाबर यांचे शुभ आपण हा टॉस करणार आहोत. तर त्याने विनंती करतो की टॉस बॉक्स मध्ये या. कॅमेरामॅनला घेता का इकडे नको कॅमेरामॅन जेवायला गेला वाटतं. अरे रघुदा कॉइन आहे आराम भेटेल घे ना काय. तर भावेश बाबर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. तर भावेश यांना विनंती असेल की टॉस बॉक्स मध्ये या. तर छापाचा कॉल आहे आणि काटा इथे आलेला आहे. तर भावेश बाबर यांनी विनंती असेल आपण जाऊन स्थानापन्न व्हा. तर टॉस जिंकलाय केबीएस स्पोर्ट संघाने. तर आपला निर्णय काय असणार आहे? फलंदाजी फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. तर समोरच्या संघाला किती धावांचं टार्गेट देण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमीत 80. या प्लेइंग मध्ये काही चेंजेस पाहायला मिळतील? नाही आहे ती टीम. ओपनिंग मध्ये कुठले प्लेयर्स पाहायला मिळतील? विशू, आकाश. फिनिशिंग साठी कुठले प्लेयर्स तुम्ही राखून ठेवलेत? संदीप घाटाला आहे, परत अमोल तलेकर आहे. जो पहिल्या मॅच मध्ये परफॉर्मन्स झालाय त्याने आपण खुश आहात? हो ओके. येस थँक्यू. भरत टॉस तुम्ही गमावलाय. टॉस जिंकला असता तर निर्णय काय असता? शत्रक्षण म्हणजे अगदी मनासारखं झालंय. तर समोरच्या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? जास्तीत जास्त 50. या प्लेइंग मध्ये काही चेंजेस पाहायला मिळतील? हो बॉलिंग मध्ये बॅटिंग मध्ये चेंजेस केलेत? बॉलिंगमध्ये कुठले बॉलर पाहायला मिळतील जे चेंजेस केलेत? आकाश रिपट, स्वतः मी आहे. येस थँक्यू. जास्त वेळ घेत नाहीये. सामन्याला देखील सुरुवात होते. जाऊया आपण मैदानामध्ये. 108 धावांचं टार्गेट हे ठेवलं गेलंय शिला स्पोर्ट 4141 या संघासमोर. तर जाऊया आपण कमेंट्री बॉक्स मध्ये. चिट्ट्याची झेप वाघाची दरकाळी सिंहाची गरजली दरकाळी सिंहाची गरजली. आदिवाशांचा वाघ आला रमण भाऊ कवटे जगात साऱ्या दुनिये हवा आदिवासान गाजवली जगात साऱ्या दुनिये. यस थँक्यू डीजे. सामन्याला सुरुवात होते. वैभव दुम आणि महेश मोहिते याने पहिल्या मॅच मध्ये अर्धशतक ठोकलं होतं.
पुन्हा एकदा आपण पाहतो 108 धावांचा पाठलाग करण्यासाठी त्याला मैदानाच्या आतमध्ये पाठवलं गेलं. त्याच्यासोबत वैभव धूम. तर बॉलिंग मार्क वरती देवीदास जाधव. पहिला चेंडू हवाई सफर. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय मात्र चेंडू फरार होतोय सीमारेषा बाहेर. पहिल्या चेंडूवरती खणखणीत दणदणीत चौकार. 4 धावा. पहिल्या चेंडूवरती इरादे स्पष्ट केलेत ते म्हणजे महेश मोहिते याने. जो त्याचा स्वाभाविक खेळ आहे तो नक्कीच तिथे पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती 4 धावा. या 4 धावेनिशी देवीदास जाधव याचं स्वागत केलंय. एकशे 8 धावांचं टार्गेट आपण पाहतोय. अजूनही 29 चेंडूमध्ये 104 धावांची गरज असेल. आतापर्यंत हाय स्कोर हा 10 फलकातून पाहायला मिळतोय 108 धावांचा देवीदास. यावेळेस पाहतो आपण खराब यशरक्षण. चेंडू पुन्हा एकदा वेगाने जातोय. पुन्हा एकदा चेंडू सीमारेषा पार. हा आलाय चौकार. 1+4 5 धावा. कुठेतरी दिशा भरकटला गेलाय. देवीदास जाधव वेगाने हा चेंडू हाताळायचा होता मात्र वेगामध्ये कुठेतरी भरकटला गेलाय. वाईड +4 म्हणजे 5 धावा या 10 फलकावरती नोंदवल्या जात आहेत. 10 फलक पाहतो आपण पुढे सरसावतोय. वेगाने पुढे सरसावतोय तो म्हणजे 9 धावा. एकच चेंडू आतापर्यंत टाकून झालाय. 9 धावा या 10 फलकावरती लागल्या गेल्यात. एक्स्ट्रा धावा इथे नक्कीच खर्च केल्या जातात. 108 धावांचं टार्गेट आहे. एक्स्ट्रा धावा कुठेतरी रोखाव्या लागतील कारण 108 धावा पूर्ण करणं भरपूर कठीण होईल. ते म्हणजे शेलार स्पोर्ट 4141 या संघाला. पुन्हा एकदा देवीदास जाधव आपल्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू सरळ बॅटने हा चेंडू खेळून काढाय. विकास वलवी लॉंगा क्षेत्रामध्ये तैनात केलं गेलंय. एकच धाव या एका धावेशी 10 फलक पाहतो आपण. डबल फिगर मध्ये धाव संख्या पोहोचली जाते. 10 धावा या 10 फलकावरती लागल्या गेल्यात. आणखीन 28 चेंडू आणि 98 धाव्यांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. वैभव धूम पहिल्या इनिंग मध्ये बॉलिंग करत असताना भरपूर मागणा ठरवला गेला. आता मात्र बॅटिंग साठी आलाय. त्या धावा त्याला कव्हर कराव्या लागतील या इनिंग मध्ये. यावेळेस पहिला चेंडू मिस फटका. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आपण पाहतोय प्रशांत गवली. जजमेंट चुकलं गेलंय. पकडा कॅच जिंका मॅच. अशोक भोर देखील आला होता मात्र कॉलिंग केलं होतं प्रशांत गवली याने. कॅप्टन आहे मात्र कॅप्टन मार्फत कुठेतरी खराब कामगिरी. प्रशांत गवली याने बॅटिंग मध्ये काय जबरदस्त बॅटिंग केली मात्र क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा कमी पडला गेलाय. विशाल फलटे यांचे इथं आगमन झालंय. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. तर वैभव धूम साठी बक्षीस लागले गेले. 11 धावा 10 फलकावरती. यावेळेस बॅचेज अँड गॉन. काय झेल पकडलाय जबरदस्त. तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये हा झेल पकडला गेलाय. अशोक बोरड याने हा झेल पकडलाय. महेश मोदे बिग ब्लो. मोठी विकेट. फलंदाज बाद. काय विकेट किपिंग पाहायला मिळतोय. बॅटची एज घेतली. भरपूर वेगाने हा चेंडू ट्रॅव्हल झाला होता. अशोक बोरड पहिल्या टप्प्यामध्ये चुकला. दुसऱ्या टप्प्यामध्ये चुकला मात्र तिसऱ्या टप्प्यामध्ये हा चेंडू त्याने व्यवस्थित गॅदर केलाय आणि बिग ब्लो मोठी विकेट. महेश मोदे बॅक टू द डगआउट. सत्त्याण्णव धाव्यांची अजूनही गरज आहे. 26 चेंडू 97 धावा. 11 धावा या 10 फलकावरती लागल्या गेल्यात. पहिली विकेट इथे मात्र गमावली गेलंय. महेश मोहिते याची एक नावाची मोठी विकेट इथे टिपली गेली. काय जबरदस्त कॅच घेतला होता मात्र अशोक भोरड याने. पुन्हा एकदा देवीदास बॉलिंग मार्क वरती. यावेळेस सरळ बॅटने सरळ चेंडू होते आमच्या कॉमेंट्री बॉक्सला मानवंदन देण्यासाठी. 6 धावा. षटकार प्रदीप भोईर याच्या बॅट मधून आलेला ब्रँडेड षटकार. षटकारांची गरज आहे. नक्कीच मोठे फटके मारावे लागतील कारण 108 धावांचं टार्गेट हे ठेवलं गेलंय. 17 धावा आतापर्यंत 5 चेंडू मध्ये 10 फलकावरती लागल्या गेल्यात.
यावेळेस पुन्हा एकदा जबरदस्त लांब लचक भरपूर लांबडा षटकार 6 धावा. बॅक टू बॅक 2 षटकार हे आतापर्यंत आलेले आहेत प्रदीप भोईरेच्या बॅट मधून. युक्त 11 वालायपाडा संघाचा हा खेळाडू आता मात्र शेलार स्पोर्ट 4-1 या संघाच्या माध्यमातून खेळतोय. बॅटिंग साठी आलाय आणि पहिल्या 2 चेंडूवरती 2 खणखणीत षटकार त्याच्या बॅट मधून आलेले आहेत. जी सरासरी राखायची होती ती सरासरी इथे मात्र पहिल्या षटकामध्ये राखली गेली. 23 धावा आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये आणखीन 24 चेंडू आणि 85 धाव्यांची गरज, म्हणजे सरासरी जर मिळली तर 21 ची सरासरी नक्कीच राखावी लागेल. आपण पाहतोय पहिल्या इनिंग मध्ये अशोक भोरड याचं अर्धशतक आपल्याला पाहायला मिळालं. त्याच्यासाठी नरेश गवळी यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस त्यांना आलेले आहे. याचा बॅन भावेश गोरखाना यांचं देखील इथं आगमन झालंय. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत असेल. तर महेश माळी न्यू बॉलर आपल्याला बॉलिंग मार्क वरती पाहायला मिळते. 85 धावांचं टार्गेट अजूनही कंप्लीट करायचं आहे 24 चेंडू मध्ये. दुसरं षटक पॉवर हाताळण्यासाठी माळी आपल्याला बॉलिंग मार्क वरती पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षणाचा जर विचार केला तर डीप मध्ये 3 क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत. डीप एक्स्ट्रा कव्हर रिझर्व मध्ये एक मिड विकेट क्षेत्रामध्ये आपण पाहतोय देवीदास जाधव याला. त्यानंतर लांब क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक विकास वल्वी. मात्र शॉर्ट मिड विकेटला हा चेंडू टावर झाला होता. तुळशीराम सांबरे त्या क्षेत्रामध्ये तैनात आहे. चेंडूला फील्ड करेल, उचलेल, फेकेल तोपर्यंत 1 धाव घेण्याची संधी होती वैभव दुमकडे. या एका धावेनिशी धाव फलक पाहतो आपण. 24 धावा धाव फलकावरती. 23 चेंडू आणखीन 84 धाव्यांची गरज असणार आहे. षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. पहिल्या इनिंग मध्ये काय जबरदस्त बॅटिंग अशोक भोरटच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. त्यावेळेस चेंडू पडल्यानंतर वळण घेतोय. ऑफ स्टंपच्या खूपच बाहेरून हा चेंडू निघून जातोय. सरळ विकेट किपर अशोक भोरटच्या हातामध्ये व्हाईट बॉल. एक्स्ट्रा चेंडू त्या हाताला गेला. एक्स्ट्रा धाव ही धाव फलकावरती नोंदवली जाईल. सचिन कालात गुणलेखनाची भूमिका अदा करतोय कॉमेंट्री बॉक्स मध्ये. 25 धावा धाव फलकावरती. दुसरे षटक हाताळण्यासाठी महेश माळी बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय. आणखीन 83 धावा या जिंकण्यासाठी करायच्या असतील 23 चेंडू मध्ये. यावेळेस जोरकास मारण्याचा प्रयत्न बॅट्समॅन जर मिळाला तर प्रदीप भोईर बीट होतोय. 2 खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बॅट आणि बॉल यामध्ये कुठल्या प्रकारे संपर्क होत नाहीये आणि आणखी एक चेंडू डॉटच्या स्वरूपात. महेश माळी एक उच्च दर्जाचा बॉलर आहे. हॉलक्रॉस घोडबंदर या संघाचा. फुलटॉस चेंडूचा फायदा उचलता आलेला नाहीये. यस, कुठेतरी कमरेच्या खाली हा चेंडू असावा. तेच कारण आहे की फेअर डिलिव्हरी आहे. यस, मला वाटतं बॅटला चेंडू स्पर्श झाला असावा. यस, बॅटला चेंडू स्पर्श झाला होता. 1 धाव कंप्लीट. या एका धावेशी धाव फलक पाहतो आपण. 26 धावा या धाव फलकावरती लागल्या जात आहेत. या षटकामध्ये नक्कीच कमबॅक होताना पाहायला मिळते महेश माळी याचं. यावेळेस हेलिकॉप्टर शॉट. विकास वल्वी चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न करतोय. मात्र चेंडू सरळ जातोय सीमारेषा पार. 4 धावांसाठी चौकार. आपण जो बॅनर पाहतोय श्रद्धांजली वाहणारा ज्ञानेश्वर सापटे यांचा हा बॅनर. त्या बॅनरवरती सरळ चेंडू जाऊन आदलतोय. 4 धावा. या 4 धाव्यांशी धाव फलक पाहतो आपण. 30 धावा या धाव फलकावरती लागल्या जात आहेत. आणखीन 78 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. 20 चेंडू आणि 78 धावा. यावेळेस पुढे ससावून खेळण्याचा प्रयत्न फसला गेलाय. आणखीन एक चेंडू डाऊटच्या स्वरूपात. चांगली बॉलिंग. याच प्रकारे जर बॉलिंग होत राहिली तर कुठेतरी दडपणामध्ये जाईल तो म्हणजे शेलार स्पोर्ट 4-1 हा संघ. आणि आता मात्र अडचणीत सापडलाय असं म्हणायला काही हरकत नाहीये. या षटकातील शेवटचा चेंडू धाव फलकावरती धावा लागलेत त्या 30 धावा. यावेळेस आणखीन एक विकेट करण्याचा प्रयत्न मात्र बॅकफूट देऊन खेळण्याचा प्रयत्न झाला होता. कुठल्या प्रकारे पावलांची हालचाल पाहायला मिळत नाहीये. ज्या प्रकारे पायाला फेविकॉल लावला जातो, जाग्यावरती चिपकला जातो, त्या प्रकारे बॅट्समन वैभव धूम जाग्यावरून खेळण्याचा प्रयत्न. सामन्याचा जर विचार केला तर आतापर्यंत 15च्या सरासरीने 30 धावा या धाव फलकावरती लागल्या गेल्यात. आणखीन 18 चेंडू मध्ये 78 धाव्यांची गरज आहे.
18 चेंडू 78 धावा. जास्त टीम मीटिंग करू नका. आणखीन आपल्याला 4 सामने आणखीन खेळवायचे आहेत. विले भाऊ सहकार्य करा. 18 चेंडू 78 धावा. यस वेल्या भाऊ सहकार्य करा. यस जर वेळेनुसार तुम्ही जर सहकार्य केलं नाही तर नक्कीच पंच तुम्हाला पॅनलाइज देखील करतील. तर कुठला गोलंदाज आपल्याला बॉलिंग मार्क वरती पाहायला मिळेल हे देखील पाहणं गरजेचं. ऑप्शन भरपूर आहेत. रुद्राक्ष वुड्स गवलीवाडा संघाकडे विकास वल्वी आहे, देविदास जाधव आहे, त्यानंतर तुलसीराम सांबरे आहे. ऑप्शन भरपूर आहेत. मात्र देविदास जाधव वेगवान गोलंदाज ज्याने पहिल्या षटकामध्ये 23 धावा खर्च केल्या होत्या, त्याला पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती नक्कीच बोलवलं गेलंय. प्रवीण माळी, तुळशीराम सांबरे, विकास वळवी, रुपेश, आकाश, नंतर मनोज, अशोक भोरड चांगले खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली सुरुवात करून दिली होती त्यामध्ये अशोक भोरड, प्रशांत गवलियाने 108 धावांचा टार्गेट. यावेळेस पहिला चेंडू शॉर्ट बॉल करण्याचा प्रयत्न, तुळशीराम सांबरे फलंदाज बाद, चांगला झेल. प्रदीप भोईर याची केली संपुष्टात, फलंदाज बाद. अकुट्याबाला चेंडू होता, शॉर्ट बॉल करण्याचा प्रयत्न, चांगल्या प्रकारे बॅट मध्ये कनेक्शन करू शकला नव्हता आपण पाहतोय. मात्र डीप मध्ये शतरक्षक सज्ज होता तुळशीराम सांबरे, आणि तुळशीराम सांबरे कुठली चुकी करत नाहीये. पहिल्या अट्ट्यामध्ये जरूर चेंडू त्या हातामधून निसटला होता, मात्र दुसऱ्या अट्ट्यामध्ये हा चेंडू त्याने पकडलाय. लगेच शतरक्षण लावून घ्या विनंती असेल. आणखीन भरपूर सामने आपल्याला खेळवायचे आहेत आजच्या दिवसामध्ये. हे सर्व सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. नवीन बॅट्समन किरण धूम, नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. किरण धूम आणि वैभव धूम हे दोन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. 17 चेंडू आणि 78 धावांची गरज. 17 चेंडू 78 धावा. याच दरम्यान पाहतो आपण प्रकाश तुंबडा ॲप्पी याचं ते आगमन झालंय, त्यांचं हार्दिक स्वागत असेल. त्याच्यासोबत पाहतो आपण आकाश धानवी याचं देखील आगमन झालंय, त्यांचं देखील हार्दिक स्वागत असेल. 17 चेंडू आणि 78 धावांची गरज. 17 चेंडू 78 धावा. तर किरण धूम नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक वरती असेल. अवेलेस आपण थोडीशी दिशामध्ये भरकटलाय. देविदास जाधव वेगवान पद्धतीचा चेंडू त्याने जरूर हाताला होता, मात्र दिशाहीन चेंडू. दिशा खराब असेल तर नक्कीच दशा ही खराब होत असते. गोलंदाजाची पहिल्या षटकामध्ये दशा खराब झाली होती देविदासाची, परंतु पुन्हा एकदा त्याच्यावरती कामगिरी सोपवलं. या षटकामध्ये नक्कीच त्याला चांगली कामगिरी करावी लागेल. आणि पहिल्या चेंडूवरती त्याने विकेट देखील घेतला होता, तो म्हणजे प्रदीप भोईर याचा. नवीन बॅट्समन किरण धूम. यावेळेस बॅटची एज घेतली गेली. चेंडू जातोय गडी क्षेत्रातून, ट्रावलतोय महेश माळी चेंडूचा पाठलाग करतोय. सीमारेषा जवळ हा चेंडू अडवला गेलाय, तोपर्यंत 2 धावा या वेगाने कंप्लीट केल्या गेल्यात. चांगली रन भेटून द विकेट्स. मात्र एक्क्या दुक्क्याने काही चालणार नाहीये. तुम्हाला आता मात्र षटकार आणि चौकार मारावे लागतील, कारण जो रिक्वायर्ड रेट आहे तो वाढला गेलाय. 28.13 ची सरासरी आता मात्र प्रति षटकामागे ही राखावी लागेल. 16 चेंडू आणि 75 धावांची गरज. यावेळेस ऑन साईडला शतरक्षक मनोज त्या क्षेत्रामध्ये सज्ज आहे. तोपर्यंत 1 धाव ही कंप्लीट केली गेली. या एका धावेनिशी धाव फलक वाद आपण 34 धावा. धावा या धाव फलकावरती लागल्या गेल्यात. आणखीन 15 चेंडू आणि 74 धावांची गरज. वैभव धूम स्ट्राईक वरती आहे. यावेळेस व्हाईट बॉलचा इशारा आहे पंचांमार्फत. दोन्ही हात समांतर रेषेमध्ये धाव मिळते अवांतर. या अवांतर धावेनिशी धाव फलक पाहतो आपण 35 धावा या धाव फलकावरती लागल्या जात आहेत.
आपण पाहतोय षटकारांच्या हॅट्रिकसाठी किरण धूमसाठी हे बक्षीस लागलं गेलंय. गजानन स्मृती यांच्याकडून 2000 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल षटकारांच्या हॅट्रिकसाठी. यावेळेस पाहता आपण पायावर त्या चेंडू आत धरला होता. अपील देखील झाली होती मात्र पंच ही अपील फेटाळून लावतायत. दर्शवतात की इम्पॅक्ट कुठे लाईनच्या बाहेर आहे तेच कारण ही अपील फेटाळून लावली गेली. मात्र लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळतोय. एका धावेनिशी धाव फलक पाहतो आपण 36 धावा. आता मात्र एका दुःखाने काही चालणार नाहीये. तुम्हाला षटकार आणि षटकारच मारावे लागतील कारण 14 चेंडू मध्ये 72 धावेंची गरज आहे. 14 चेंडू आणि 72 धावा. किरण धूम याला आता मात्र धूम ठोकावे लागेल. यस गॉन बॅटची एज अँड गॉन. किरण धूम याची देखील खेळी संपुष्टात. फलंदाज बाद. तर किरण धूम बांधून माघारी परतला. आता मात्र पुन्हा एकदा पराभवाच्या आश्रयाला जाताना पाहायला मिळते तो म्हणजे शेलार स्पोर्ट 4141 हा संघ. 108 धावांचं टार्गेट आपण पाहतोय ठेवलं गेलं होतं आणि या 108 धावांचं टार्गेट पूर्ण करत असताना आतापर्यंत आपण पाहतोय 36 धावा या धाव फलकावरती लागल्या गेल्यात. 12च्या सरासरीने 36 धावा. आणखीन एक चेंडू हा बाकी असेल या षटकामध्ये. या चेंडू नंतर आपण लगेच पाणी पोचवायचं मैदानाच्या आतमध्ये. ड्रिंक्स ब्रेक घेतला जाईल. यावेळेस फुलटा चेंडूचा भरपूर फायदा उचललाय. चेंडू सीमारेषा पार. षटकार 6 धावा. या षटकारांशी धाव फलक पाहतो आपण 42 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत. यस लगेच पाणी पोहोचायचं मैदानाच्या आतमध्ये. जास्त वेळ घेतला जाणार लक्षात घ्या. आपला 12th मॅन लगेच पाठवा. 3 षटकामध्ये धाव फलकावरती धावा जर बघल्या तर 42 धावा या धाव फलकावरती लागल्या गेल्यात. आणखीन 12 चेंडूचा खेळ बाकी असेल आणि या 12 चेंडू मध्ये आणखीन जर विचार केला तर 66 धावांची गरज असणार आहे. म्हणजे 33च्या सरासरीने या धावा पूर्ण करायच्या असतील 2 षटकामध्ये. म्हणजे एका षटकामध्ये तुम्हाला 5 षटकार एक चौकार मारणं अनिवार्य असेल. आणि वैभव धूम मोठ्या फटक्यांसाठी माहेर आहे. त्यानंतर नवीन गेलेला बॅट्समन अक्षय घरत यांनी इरादे आपल्या पहिल्या चेंडूवरती स्पष्ट केलेत. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय षटकार आलाय. धाव फलक पाहतोय आपण 42 धावा या धाव फलकावरती लागल्या गेल्यात. 2 षटकामध्ये आपण पाहतोय देवीदास यांनी 34 धावा खर्च केल्या आणि 3 विकेट्स देखील त्यांनी घेतलेल्या आहेत. तर जास्त टीम मिटिंग घेऊ नका मित्रांनो. लगेच सामन्याला सुरुवात करा. नेक्स्ट मॅच केबीएम स्पोर्ट त्याच्यासोबत 2 हात करणार आहे तो म्हणजे सानवी 11 चेंद्र वाघे. त्यानंतर विश्वनाथ जाधव, अमोल तलेकर, हितेश गणेशकर हे मोठी नावं नेक्स्ट मॅच मध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार आहेत. पहिल्या मॅच मध्ये फ्लॉप शो जरूर पाहायला मिळाला मात्र विश्वनाथ जाधव यांनी काय जबरदस्त कामगिरी केली होती पहिल्या मॅच मध्ये. तर विकास वल्वी बॉलिंग मार्क वरती आपल्याला पाहायला मिळेल. त्याच्यासमोर पाहतो आपण वैभव धूम 66 धावांची गरज आहे. 33च्या सरासरीने या धावा 2 षटकामध्ये पूर्ण करायच्या असतील. विकास वल्वी टू वैभव धूम. पहिला चेंडू कव्हर पॉइंट मध्ये चेंडू खेळून काढला डीप मध्ये प्रवीण माली. मात्र प्रवीण मालीकडे कुठली संधी नाहीये. चेंडू फरार सीमारेषा पार. पहिल्या चेंडूवरती खणखणीत दणदणीत चौकार. 4 धावा आल्या. या 4 धावेनिशी धाव फलक पाहतो आपण 46 धावा या धाव फलकावरती लागल्या गेल्यात. आणखीन 62 धावेंची गरज हा सामना जिंकण्यासाठी. 11 चेंडू आणि 62 धावा. फिल्डिंग करणाऱ्या संघासाठी महत्वाची बाब कारण आणखीन भरपूर धावा या त्यांना पूर्ण करायच्या आहेत बॅटिंग करणाऱ्या संघासाठी.
मात्र बॉलरसाठी बेनिफिट आहे. यावेळेस चेंज ऑफ पेस, पुन्हा एकदा चेंडू गॅप मध्ये निघून जातोय. बॅक टू बॅक दुसरा चौकार. 4 धावा. या 4 धावेनिशी आता मात्र अर्धशतक हा धाव फलकावरती लागला जातोय. 50 धावा या धाव फलकावरती. आणखीन 58 धावेची गरज. चेंडू शिल्लक असतील ते आता मात्र 10 चेंडू मध्ये आता मात्र 10 षटकार ठोकावा लागतील. आता मात्र चौकाराने देखील चालणार नाहीये. 10 चेंडू मध्ये 10 षटकार हे टोकणं अनिवार्य असणार आहे या मॅच मध्ये. 10 चेंडू आणि 58 धावांची गरज. 108 धावांचं टार्गेट. विकास वल्वी बॉलिंग मार्क वरती. यावेळेस लॉंग ऑफ क्षेत्राच्या डोक्यावर क्षेत्रक्षेत्र डोक्यावर चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. हा आलाय धमाकेदार षटकार. अजूनही सामना संपलेला नाहीये. वैभव धूम अजूनही मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. धूम ठोकतोय मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या 2 चेंडूवरती आपण पाहतोय 2 चौकार, त्यानंतर हा आलाय षटकार. आणखी 9 षटकारांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. यावेळेस हुकचा फटका, जबरदस्त फटका. हा देखील जातोय सीमारेषेच्या बाहेर. सरळ 6 धावांसाठी षटकार. षटकारांची गरज आहे आपण पाहतोय. आणि ते षटकार इथे आलेले आहेत. पहिल्या 2 चेंडूवरती 2 चौकार, त्यानंतर 2 चेंडूवरती 2 षटकार. तर 20 धावा आपण पाहतोय धाव फलकावरती लागल्या जात आहेत. सॉरी, आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 20 धावा या वैभव धुमेने घेतलेल्या आहेत. यावेळेस कव्हर रिझर मधून चेंडू हवेमध्ये, चेंडूच्या खाली मनोज. यस, मनोज कुठली चुकी करत नाहीये. वैभव धूम याची केली संपुष्टात. फलंदाज बाद. आता मात्र या सामन्यावरती पूर्णवरती जर गेलं तर पूर्णपणे पकड मजबूत केली ती म्हणजे रुद्राक्ष स्पोर्ट्स गवलीपाडा या संघाने. आयडेक्स नवीन बॅट्समन अजित घरत न्यू बॅट्समन आलाय मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा चेंडू मात्र चेंडूचा पावे वेगाने येतोय सीमारेषेच्या बाजूनं. हा देखील चौकार. या चौकारांशी धाव फलक पाहतो आपण. 66 धावा या धाव फलकावरती लागल्या गेल्यात. आणखीन 42 धावांची गरज. 6 चेंडू आणि 42 धावा. 6 चेंडू 42 धावांची गरज. शेवटचा आणि अंतिम षटक कोण हाताळेल याच्यावरती विचार विनिमय केला जातोय. मध्ये ऑप्शन भरपूर आहे. त्यामध्ये तुळशीराम सांबरे आहे, त्यानंतर प्रवीण माली आहे, त्यानंतर पाहतो आपण अतुल महाकाल. येतोय बॉलिंग मार्क वरती. साई 11 टोकपाडा संघाचा गोलंदाज आहे अतुल महाकाल. त्याच्यावरती कामगिरी सोपवलंय. एक यंगस्टर आहे. चांगली कामगिरी यंदाच्या हंगामामध्ये आपण पाहतोय अतुल महाकालच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. त्याच्यावरती कामगिरी सोपवलंय. 42 धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि 42 धावा टार्गेट. थोडस अशक्य झालंय. मात्र जोपर्यंत शेवटचा चेंडू आणि शेवटची धाव पूर्ण होत नाहीये तोपर्यंत कुठला संघ जिंकेल हे भागीत करता येणार नाहीये. 6 चेंडू आणि 42 धावांची गरज. अक्षय घरत आणि अजित घरत हे 2 बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू पाहतो आपण ब्लॉकर मध्ये हाताला गेलाय. पहिला हलकासा स्पर्श करून सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. पहिला चेंडू डॉट. 5 चेंडू आणखीन 42 धावांची गरज. टार्गेट पूर्णपणे जर तर अशक्य होताना पाहायला मिळतोय शेलार स्पोर्ट्स संघासाठी.
ह्या वेळेस मधली दांडी इथे गुल केली जाते. अक्षय गरत बॅक टू द डगआउट. फलंदाज बाद. नवीन बॅट्समन रोहित घाटाल मैदानाच्या आतमध्ये नव्याने जातोय. 4 चेंडू अद्याप बाकी असतील. या 4 चेंडूमध्ये धावा जिंकण्यासाठी अजूनही करायच्या त्या म्हणजे 42 धावा. अतुल महाकाल याच्यावरती कामगिरी सोपवली. आपण पाहतोय पहिलं षटक देवीदास जाधव याने हाताळलं होतं. थोडासा मागणा ठरला गेला. त्यानंतर मनोज त्यानंतर महेश माळी यांनी बॉलिंग केली. त्याने कमबॅक दर्शवला. त्यानंतर पुन्हा एकदा देवीदास आला. जर रोहित 2 चेंडूमध्ये 2 षटकार ठोकतोय तर गजानन स्मृती यांच्याकडून 500 रुपयाचा बक्षीस दिलं जाईल. आणि कुठेतरी 9 चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळतोय. बीमर चेंडू. यस बीमर चेंडू पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू असणार आहे फ्री हिट. सदुसष्ट धावा आपण धावा फलकावरती लागल्या गेल्यात. चार चेंडू अद्याप बाकी असतील या षटकामध्ये. अतुल महाकाल यावेळेस ब्लॉक हॉल मध्ये चेंडू हाताला गेलाय. मात्र फ्रीडचा चेंडू आहे. फ्रीडचा चेंडू असल्या कारणाने फलंदाज बाद होणार नाहीये. मात्र चांगला कमबॅक जो 9 चेंडू होता त्याच्यावरती कमबॅक दर्शवलाय अतुल महाकाल याने. हा चेंडू डॉट यष्ट्या जरूर उद्ध्वस्त केल्या होत्या. मात्र फ्रीडचा चेंडू होता तेच कारण बॅट्समन बाद होणार नाहीये. पहिल्या इनिंग मध्ये काय जबरदस्त कामगिरी राहिली होती. प्रशांत गवली असेल, अशोक भोरड असेल, त्यानंतर विकास वल्वी असेल, चांगली कामगिरी. तब्बल 107 धावा त्यांनी 10 फलकावरती लावल्या. 108 धावांचं टार्गेट हे ठेवलं गेलं होतं आणि त्याचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 67 धावा या 10 फलकावरती लागल्या गेल्यात. सकाळपासून आपण पाहतोय हाय स्कोरिंग मॅचेस या मैदानावरती पाहायला मिळत आहेत. पहिल्या मॅच मध्ये तब्बल 91 धावा, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 99 धावा या कुठल्या गेल्या होत्या. आणि या मॅच मध्ये पाहतो आपण 107 धावा, 108 धावांचं टार्गेट. 1 धाव इथे कंप्लीट केली जाईल. फक्त औपचारिकता राहिले ती फक्त पूर्ण केली जाते. एका धावीनिशी धाव फरक पाहतो आपण. 68 धावा नक्कीच आपण लीग स्टेज आपण पाहतोय आणि रन रेटला देखील महत्व आहे. यावेळेस ऑन साईडला चेंडू गॅप मध्ये सरळ निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. देवीदास जाधव होता मात्र त्याच्याकडे कुठली संधी नाहीये. मिळतील 4 धावा. राघोजी भांगऱ्याचं रक्त आमच्या नसा नसामध्ये भिनलंय रे. रणांगणावर उतरून आम्ही शत्रूला पुरून उरलोय रे. यस थँक्यू डीजे. शेवटचा चेंडू बाकी असेल या षटकामध्ये. मात्र बॅट आणि बॉल यामध्ये कुठल्या प्रकारे संपर्क आपण पाहतोय. धावगणीचा प्रयत्न होत नाहीये आणि हा सामना जिंकलाय तो म्हणजे रुद्राक्ष स्पोर्ट्स गवलीपाडा या संघाने. मॅच समोर जर बघितलं तर पहिल्या इनिंग मध्ये 107 धावा ठोकल्या गेल्या. त्याच्यामध्ये 15 चेंडूमध्ये 57 धावा अशोक भोरड आणि अशोक भोरड च्या खेळीसाठी आपण पाहतोय नरेश गवली यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस. त्यानंतर रियांश नवीन भोईर यांच्याकडून षटकारांच्या हार्टेकसाठी देखील 500 रुपयाचं बक्षीस. त्यानंतर 9 चेंडूमध्ये 33 धावा केल्या प्रशांत गवली याने. त्यानंतर 6 चेंडूमध्ये 15 धावा केल्या त्या म्हणजे विकास वल्वी. बॉलिंग समरी जर बघितली तर देवीदास जाधव यांनी 2 ओव्हरमध्ये 34 धावा खर्च केल्या, 3 विकेट्स त्याने घेतल्या. त्यानंतर अतुल महाकाल 6 धावा घेऊन 1 विकेट. त्यानंतर विकास वल्वी यांनी एका षटकामध्ये 24 धावा खर्च केल्या. त्यानंतर महेश माळी यांनी 7 धावा खर्च केल्या. त्यानंतर वैभव धूम आपण पाहतोय पहिल्या इनिंग मध्ये तब्बल 44 धावा त्याने 2 षटकामध्ये खर्च केल्या. त्यानंतर देवानंद वल्वी याने एका षटकामध्ये 30 धावा खर्च केल्या. त्यानंतर किरण धूम याने 18 धावा खर्च केल्या. त्यानंतर अजित घरत यांनी 15 धावा खर्च केल्या होत्या. तर वैभव धूम
वैभव धूम यांनी यायचं आहे. वैभव